नमस्कार मित्रांनो, आपण आज पी ब्लॉक एलिमेंट्सच्या बद्दल ऑक्सिडेशन स्टेटबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ऑक्सिडेशन स्टेटलाच दुसरं नाव आहे. ऑक्सिडेशन स्टेटलाच काय म्हणत असं मित्रांनो, ऑक्सिडेशन नंबर. आता ही ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? इट इज अ नंबर असाइन्ड टू एन एलिमेंट through which it can donate or gain electron during the chemical reaction. डेफिनेशन देऊ आपण त्याची. बघा, ऑक्सिडेशन स्टेटलाच आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर. आणि डेफिनेशन काय सांगितली आहे? नंबर असाइन्ड टू एन एलिमेंट. हा एखाद्या एलिमेंटला दिलेला मिळालेला नंबर आहे. तो नंबर काय रिप्रेझेंट करतोय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट और गेन बाय एन ॲटम ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन और फॉर्मेशन ऑफ कंपाउंड. एखाद्या केमिकल रिएक्शनमध्ये एखाद्या एलिमेंटने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले किंवा किती इलेक्ट्रॉन मिळवले, तो जो नंबर आहे त्या नंबरला आपण काय म्हणणार आहोत? ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. ओके. सपोज एखादा एलिमेंट आहे, बरं, इलेक्ट्रॉन लॉस्ट केल्यानंतर इलेक्ट्रॉन कमी झाल्यानंतर कोणता चार्ज येत असतो? पॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. म्हणून ही जी ऑक्सिडेशन स्टेट आहे किंवा ऑक्सिडेशन नंबर आहे, इट मे बी पॉझिटिव्ह और इट मे बी निगेटिव्ह. सपोज एखादा एलिमेंट आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3. म्हणजे त्याने 3 इलेक्ट्रॉन काय केले आहे? लॉस्ट केले आहे ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ एनी कंपाउंड और ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन. ओके. सपोज एखादा एलिमेंट आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. मायनस कधी येतो? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आपण गेन करतो. मग त्या एलिमेंटने किती इलेक्ट्रॉन्स गेन केले आहेत? 2 इलेक्ट्रॉन गेन केले आहेत ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ कंपाउंड और ड्यूरिंग एनी केमिकल रिएक्शन. म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? -2. ओके. आता आपण या ऑक्सिडेशन स्टेटचं कन्सेंट आपल्या पी ब्लॉक एलिमेंटमध्ये घेऊया. ओके. पी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? NsP NP126. मग त्याच्या व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल. सपोज फॉर एक्झाम्पल बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. त्याची जी व्हॅलेन्स ऑर्बिटल आहे, कोणते? 2s2 आणि 2p1. त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3. म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली? 3. जेवढे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील त्या एलिमेंटमध्ये तेवढी त्याची काय असणार आहे? ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. मग आपले हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहे, त्या पी ब्लॉक एलिमेंट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ठीक आहे. आणि ती लेफ्ट पासून राईट पर्यंत काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. त्याचं आपण एक्झाम्पल बघू. बघा, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे एकाच पिरियडमध्ये आहे. आपण जर बघितलं, ऑक्सिडेशन स्टेट +3 +4 +5 वाढत गेली आणि नंतर परत -2 -1 जाईल. प्लस ऑक्सिडेशन स्टेट कधी येणार मित्रांनो? प्लस म्हणजे पॉझिटिव्ह साईन कधी येतं? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आपण लॉस्ट करतो. मग ज्यावेळेस बोरॉनने 3 इलेक्ट्रॉन लॉस्ट केले, त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली? +3. ठीक आहे. मग आता हे ऑक्सिजन -2 ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवतो? बघा, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1s2 2s2 आणि 2p4. ओके. 2 इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजनला मिळाले तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतो. म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन गेन करतो, नक्की 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. गेन करतो म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट काय? ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -2 आहे. ओके. सिमिलरली फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 9. त्याचं कॉन्फिगरेशन कसं येणार? 1s2 2s2 आणि 2p5. एकच इलेक्ट्रॉन मिळाल्यानंतर त्याचं पण काय होणार आहे? ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. म्हणून फ्लोरीन पण 1 इलेक्ट्रॉन काय करत असतो? गेन करत असतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता आपण बघतोय रिएक्टिव्हिटी. पी ब्लॉक एलिमेंटची रिएक्टिव्हिटी कशी आहे ते बघूया. बघा, रिएक्टिव्हिटी थर्ड ए ग्रुप, त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? हे जे एलिमेंट आहे मित्रांनो, हे हायड्रोजन सोबत रिॲक्ट करतात आणि काय तयार करतात? हायड्राइड्स. सपोज बोरॉन रिॲक्ट झाला तर काय तयार करणार तो?
BH3 बोरॉन ट्रायहायड्राइड मोस्टली तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो B2S6 डायबोरेन B2S6 ओके. त्याच्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत ते कोणासोबत रिॲक्ट होतात हॅलोजन सोबत रिॲक्ट होतात आणि काय तयार करतात ट्रायहायड्राइड. सपोज ॲल्युमिनियमने क्लोरीनशी रिॲक्ट काय तयार होतो AlCl3. समजा बोरॉनने F फ्लोरीनशी रिॲक्ट झाला तर तो काय तयार होणार आहे BF3 लेविस ऍसिड ओके. सो दिस third element are reactive but their reactivity is restricted to hydrogen and halogen. When they react with hydrogen they form hydrides and they when reacts with halogen they form trihydrate. Now let us see the reactivity of fourth group, fourth A element. मित्रांनो रिएक्टिव्हिटी बघतो आपण फोर्थ ए ग्रुपची. त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत कार्बन सिलिकॉन जर्मेनियम टीन आणि लेड. बघा आता याची जी रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस टॉप टू बॉटम म्हणजे कार्बन हा लिस्ट रिएक्टिव्ह आहे तर लेड हा मोस्ट रिएक्टिव्ह आहे. टॉप टू बॉटम रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. हे जे आपले फोर्थ ग्रुप एलिमेंट आहे यांच्यावर ॲसिड्स अल्कली आणि हॅलोजन्सची रिॲक्शन होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर्मेनियम हा जर्मेनियमवर कोणाची रिॲक्शन होते फ्लोरीन हा काय आहे हॅलोजन. सिलिकॉनवर कोणाची रिॲक्शन होऊ शकते HF हा पण काय आहे ऍसिड. जर्मेनियम परत कोणाशी रिॲक्ट होऊ शकतो HNO3 हा पण काय आहे ऍसिड. तर टीन आणि लेड यांची बऱ्याचशा ऍसिड सोबत रिॲक्शन होऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. ही झाली चौथ्या ग्रुपची रिॲक्टिव्हिटी. आपण आता बघूया पाचवा ग्रुप. पुढचा ग्रुप आहे मित्रांनो फिफ्थ ए ग्रुप. त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक अँटिमनी आणि बिस्मथ हे एलिमेंट्स आहे मित्रांनो. हे एलिमेंट्स कोणकोणत्या रिॲक्टिव्हिटी दाखवतात. सर्वप्रथम रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. टॉप टू बॉटम रिॲक्टिव्हिटी कशी होत जाते कमी होते. म्हणजे हा जास्त नायट्रोजन मोस्टली रिॲक्टिव्ह आहे तर बिस्मथ हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. हे जे एलिमेंट्स आहेत रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म हायड्राइड्स. ह्या एलिमेंट्सची समजा हायड्रोजन सोबत रिॲक्ट झाली तर काय तयार करतील ते हायड्राइड्स तयार करतील. सिमिलरली त्यांचं समजा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली तर ते काय तयार करणार आहे ट्रायऑक्साईड NO3 किंवा पेंटॉक्साईड N2O5 PO5 PO3 फॉस्फरस ट्रायऑक्साईड ओके. सिमिलरली ज्यावेळेस ते हॅलोजनशी रिॲक्ट होतील त्यावेळेस ते ट्रायहलाइड PCl3 PCl5 हे जे मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे. ज्यावेळेस फॉस्फरस हा हॅलोजनशी रिॲक्ट होतो इट विल फॉर्म PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड और PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. अशी त्यांची हॅलोजन सोबत रिॲक्शन आहे. मित्रांनो ज्यावेळेस हे मेटल हे एलिमेंट्स मेटल सोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस ते काय तयार करतात मित्रांनो बायनरी कंपाऊंड तयार करतात. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी ऑफ फिफ्थ ग्रुप एलिमेंट. नाउ लेट अस सी द ॲक्टिव्हिटी ऑफ सिक्स्थ ग्रुप एलिमेंट. सिक्स्थ ए ग्रुप त्याच्यामध्ये ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेल्युरियम आणि पोलोनियम. बघा रिॲक्टिव्हिटी वन्स अगेन रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन टू ग्रुप. जसं जसं आपण टॉप टू बॉटम जातो तशी रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते. फॉर्म्स X-2 पार्टिकल. आपण ज्यावेळेस ऑक्सिडेशन स्टेट डिस्कस केली त्यावेळेस ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय होती -2. का ते -2 दाखवतात -2 पार्टिकल्स काय दाखवतात बघा. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर किती आहे 8. कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि 2p4 ओके. मित्रांनो ऑक्सिजनकडे बॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 6 बॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. पण मोस्टली ऑक्सिजन काय करत असतो 2 इलेक्ट्रॉन गेन करत असतो. ऑक्सिजन एक तर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्यामुळे तो सहजासहजी त्याचे इलेक्ट्रॉन देणार नाही. तो 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे त्याचं काय कंप्लीट होतं मित्रांनो ऑक्टेट कंप्लीट होतं. ठीक आहे. मग त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. 2 इलेक्ट्रॉन गेन करतो आहे. गेन केल्यामुळे कोणता चार्ज येतो -2 चार्ज. म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत मोस्टली कोणते पार्टिकल्स तयार करतात X-2 अनायन्स तयार करत असतात. बरोबर मित्रांनो या याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो एलिमेंट आहे ऑक्सिजन. हा ऑक्सिजन नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला कोणत्या फॉर्ममध्ये आहे गॅसियस फॉर्ममध्ये. हा ऑक्सिजन 2 स्वरूपात आढळतो. एक तर तो O2 म्हणजे नॉर्मल ऑक्सिजन जो वातावरणामध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहे 21% आणि O2 पासून O2चं ऑक्सिडेशन होऊन काय तयार केलं आहे O3 ओझोन. हा ओझोन आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून काय वाचवत असतो. ठीक आहे. इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सन. ओके.
सो दिस इज ऑल अबाउट द रिएक्टिव्हिटी ऑफ सिक्स्थ ग्रुप. नेक्स्ट पाहूयात आपण सेवन्थ ग्रुप एलिमेंट, ज्याला आपण हॅलोजन्स म्हणतो. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एटस्टाईन. ओके, हे जे एलिमेंट्स आहेत मोस्टली हे कंबाईन स्टेटमध्ये आढळतात. F2CL2 Br2 अशा कंबाईन स्टेटमध्ये आढळतात. ओके, यांच्यामध्ये मधला जो फ्लोरीन आहे मित्रांनो हा खूप रिएक्टिव्ह आहे. तो मोस्टली सगळ्या एलिमेंटशी रिएक्ट होतो एक्सेप्ट हेलियम, निऑन आणि आर्गॉन. आणि इतर जे एलिमेंट आहेत क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे कसे आहेत, लीस्ट रिएक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू फ्लोरीन. मित्रांनो हे सगळे जे हॅलोजन्स आहेत हे समजा कोणासोबत रिएक्ट झाले, सोडियम सोबत. तर ते काय काय करतील, NaX सोडियम समजा क्लोरीन सोबत रिएक्ट झालं, सोडियम क्लोराईड, सोडियम आयोडीन सोबत रिएक्ट झालं, सोडियम आयोडाईड. ओके, त्याचप्रमाणे समजा यांनी फॉस्फरस सोबत रिएक्ट केलं, रिएक्शन केली तर ते काय करतात, PX5 फॉस्फरस पेंटाहालाइड. त्याचं एक कॉमन एक्झाम्पल आहे PCl5. सो दिस इज ऑल अबाउट द रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स. नाउ लेट अस सी द रिएक्टिव्हिटी ऑफ लास्ट ग्रुप, दॅट इज नोबल गॅसेस. मित्रांनो नोबल गॅसेस कोणते आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे जे नोबल गॅसेस आहेत यांना आपण इनर्ट गॅस म्हणतो. यांना इनर्ट गॅस का म्हणतो, कारण की त्यांचं ऑक्टेट हे कम्प्लीट असतं. ऑक्टेट कम्प्लीट आहे म्हणून ते स्टेबल आहेत. ते स्टेबल आहे म्हणून लीस्ट रिएक्टिव्ह आहे. मग हे जे नोबल गॅस आहे मोस्टली यांचा उपयोग कशासाठी केला जातो, समजा एखाद्या रिएक्शनमध्ये आपल्याला इनर्ट ॲटमॉस्फिअर हवा असेल, इनर्ट कंडिशन हवी असेल, त्या आणि त्याच वेळेस आपण हे जे इनर्ट गॅसेस आहेत ते रिएक्शनमध्ये इन्कॉर्पोरेट करतो. अशा पद्धतीने आपण आज बघितलेले आहेत ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय आणि जे आपले P ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांच्या आपण रिएक्टिव्हिटी बघितल्या. धन्यवाद.